जय जय रघुवीर समर्थ। देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे। सदा शिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 73 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आपल्याला गेल्या काही श्लोकांमधून प्रभात समयी भगवंताच्या नामाचं चिंतन करण्याची, या देहाला सवय लावावी ह्या दृष्टीने मार्गदर्शन करत आहेत। समर्थांनी या भगवंताच्या नामाच्या आधाराने आमचे महादोष जातील, आम्हाला पुण्य संचय प्राप्त होईल, आम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त होईल हे तर सांगितलंच, पण हे देखील सांगितलं की असं हे नाम जे अनंत परिणाम आम्हाला प्राप्त करून देतं, पण त्या नामासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही, कुठल्याही प्रकारचे आपल्या देहाला कष्ट द्यावे लागत नाहीत। किंबहुना नामाचं चिंतन आणि कष्ट हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत। अशा या भगवंताच्या नामाचं महत्व समर्थ आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगताना म्हणतात की न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही। आणि असं हे नाम महाघोर संसार शत्रू जिणावा, जो अत्यंत जिंकण्यासाठी अवघड आहे, असा हा अजय संसार आपण जिंकू शकतो, तो नामस्मरणाच्या आधाराने जिंकू शकतो, असं श्री समर्थ माऊलीचं आपल्याला सांगणं आहे। सज्जनो, समर्थ आम्हाला या आजच्या श्लोकाच्या आधाराने नामाचं आणखीन महत्व विशद करून सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ? देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे। आपण या भगवत प्राप्तीसाठी देहाला जर अनेक पद्धतीने पीडित करत असू, त्रास देत असू, त्रस्त करत असू, तर सज्जनो, बऱ्याचदा हे असं साधन करणं देखील कष्टप्रद आहे आणि अशा या केलेल्या साधनेच्या आधाराने फलश्रुती देखील पदरामध्ये पडणं हे अत्यंत अवघड आहे। गोस्वामी तुलसीदासांनी संपूर्ण रामायण लिहिलं आणि अंतिम टप्प्यामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी एक फार महत्वाचं चौपाई आमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे। काय म्हणतात गोस्वामी तुलसीदास? एही कलिकालन साधन दूजा, एही कलिकालन साधन दूजा। जोग यज्ञ जप तप व्रत पूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा, एही कलिकालन साधन दूजा। गोस्वामी तुलसीदास म्हणतात की या कलियुगामध्ये
कुठलं साधन करणार भगवत प्राप्तीसाठी? एही कली कालन साधन दूजा. आणखीन कुठलंही साधन या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी योग्य नाही. काय काय साधन आहेत? जोग म्हणजे योग, यज्ञ म्हणजे यज्ञ, जोग यज्ञ, जप म्हणजे नामानुष्ठान, जपानुष्ठान, अत्यंत निष्काम भावनेने भगवंताच्या बीज मंत्राचं उच्चारण, जोग यज्ञ जप, तप, वनामध्ये जाऊन एकांतामध्ये कंदमुळं फळं खात तप करणं, व्रत, भगवंतासाठी अत्यंत कठीण व्रत धारण करणं, पाण्यावरती राहणं, फळांवरती राहणं, अन्न सेवन न करणं, एक हात वरती करून उभं राहणं, केवळ आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने ताडण देणं, हे देखील व्रताचे अनेक भाग आपल्या जगामध्ये दिसून येतात. जोग यज्ञ जप तप व्रत आणि पूजा, भगवंताची पूजा करणं, हे सगळे मार्ग या कलियुगामध्ये उपलब्ध तर आहेत, पण फलश्रुती देणारे नाहीत. मनुष्याची एक प्रकाराने या साधन मार्गाने गेलं असता फसगतच होते, त्याला त्रासच सहन करावा लागतो. मग आम्ही करायचं काय? या कलियुगामध्ये कुठलं साधन आहे? गोस्वामी सांगतात, राम ही सुमीरिय गाय, राम ही सुमीरिय गाय, राम ही संतत सुनिय, राम गुण ग्राम ही संतत सुनिय, राम गुण ग्राम ही एही कलिकालन साधन दूजा. राम ही सुमीर्य, रामाचं स्मरण करा. गाय राम ही, रामाचं नाम गा, रामाचं चरित्र गा, रामाची कथा गा. राम ही सुमीर्य गाय राम ही, आणि काय? संतत सुनिय राम गुण ग्राम ही. सतत माझ्या रामाचेच गुण, त्याची कथा, त्याच्या लीला, हेच तुम्ही स्वतः निरंतर ऐका. कलियुगामध्ये इतर कुठलीही गोष्ट करायची गरज नाही. पण आम्हा मंडळींना हे रामनाम अजूनही त्याचं महत्व पटलंय कुठं? आम्हाला वाटतं की हे काय, घरामध्ये छान खात पीत आराम करत आनंदात जपमाळ ओढतोय, कसं भगवत प्राप्त होणार? त्याच्यासाठी तर वैराग्य हवा, त्याच्यासाठी तर बरंच काही केलं पाहिजे. सज्जनो, जोपर्यंत मला काहीतरी केलं पाहिजे ही भावना आहे ना, तोपर्यंत आम्ही नामामध्ये स्थिर होऊ शकत नाही बघा. म्हणून तर माझे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी. आता इथं काहीच न करुनी प्राणी याचे अर्थ लोक आपापल्या पद्धतीने घेतात बरं. काही लोक म्हणतात काहीच करायची गरज नाही, आळसामध्ये पडून राहतात, तो प्रमाद आहे. काहीच न करुनी प्राणी याचा अर्थ समर्थांना या गोस्वामी तुलसीदासांच्या चौपाईचं देखील अनुमोदन करताना म्हणा असं वाटतंय की काही दुसरं करू नका, ना जप तप योग यज्ञ काही करू नका. काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी. बस राम नामाचं स्मरण करा. आणि तिसरा एक गुह्यार्थ असा आहे की मी ते नाम घेतो आहे ना, या भूमिकेला देखील विसरा. काहीच न करुनी प्राणी, राम हमारा जप करे हम बैठे आराम. बस आपण आनंदाने त्या रामाच्या स्मरणामध्ये पडून राहावा. कलियुगामध्ये खरं तर आपण लोक म्हणतो की काय काळ खराब आलाय, पण भगवत प्राप्तीसाठी कलियुगासारखं इतकं सहज सुलभ कुठलंही इतर युग नाही. कारण सत्ययुगामध्ये तुम्ही लोकांनी केलेली तपश्चर्या बघा. आज तुम्हाला ध्रुव बाळासारखी तपश्चर्या जमणार आहे? प्रल्हादासारख्या हाल अपेष्टा तुम्हाला सहन करता येणार आहेत? नाही. गजेंद्रासारखं संकट आल्यानंतर, अगदी प्राण काकुळतीला आल्यानंतर त्या भगवंताला अगदी आर्जव करून हाक मारण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे? नाही. ह्याच्यातलं आमच्याकडे काहीच नाही. आणि तरी देखील आम्ही त्या युगाचे जर गुणधर्मांप्रमाणे वागायला लागलो
तर समर्थ म्हणतात देहे दंडणेचे महादुःख आहे. हे देहाला असा त्रास देऊन खायचं नाही, उभं राहायचं, हात वरती करायचा, काहीतरी व्रत करायचं, काहीतरी नियम करायचा, काहीतरी नामा व्यतिरिक्त करायला जायचं, हे सगळं काही या देहाला त्रास देण्याचं काम आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात देहे दंडणेचे महादुःख आहे. पण काय महादुःख ते नाम घेता नर आहे. पण हे महादुःख नामस्मरण करणाऱ्या माणसाला कधीच बाधत नाही. आता याचा अर्थ असा होऊ शकतो की नाम घेणाऱ्या माणसाने या सगळ्या इतर साधन मार्गांचा अव्हेरच केला पाहिजे. योग, यज्ञ, जप, तप या सगळ्यांचा अव्हेर करत केवळ नाम श्रेष्ठ आहे या भूमिकेमध्ये त्याने नामस्मरण करत राहावं. कारण या सगळ्या साधनांमध्ये देहदंडन आहे. सज्जनो, हा त्याचा फार वरवरचा अर्थ झाला. गुरुकृपेने मला या चौपाईचं चिंतन करताना, ज्याच्यावरती आम्ही प्रदीर्घ 9 दिवसाची कथा मानस हरिनाम आळंदीमध्ये केली होती, आणि त्या कथेमध्ये एक चिंतनातून फार सुंदर सूत्र माऊली कृपेने उमगलं की नामामध्ये योग आहे, नामामध्ये यज्ञ आहे, नामामध्ये जप आहे, नामामध्ये तप आहे, नामामध्ये व्रत आहे, नामामध्येच पूजा सामावलेली आहे. नाम हे या इतर साधनांचा विकल्प मार्ग नाही. नाम हे एक समग्र साधन आहे ज्याच्यामध्ये या इतर सर्व साधनांना नामाने अंतर्भूत केलंय. आणि हेच माझे श्री महाराज म्हणताना सांगतात की नामामध्ये योगाची सर्व अंग आहेत, नामामध्येच यज्ञ आहे. यस, यज्ञामध्ये जसं आपण स्वतः स्वाहा स्वाहा करून आहुती देतो, तसं प्रत्येक नाम हे आपल्या देहबुद्धीची आहुती देणार आहे. म्हणून भगवंताला देखील म्हणावं असं वाटलं की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. नाम हे यज्ञ आहे, नाम हा योग आहे. नामामध्ये शमदमादी आसनं आहेत, नामामध्ये प्राणायाम आहे, नामामध्येच प्रत्याहार आहे. तुम्ही करून बघा. नामाच्या आधाराने जेव्हा तुम्ही जाल तेव्हा पातंजलीची योगसूत्र तुम्हाला नामामध्येच अनुभवायला येतील. नाम हेच तप आहे. मुखाने नाम सतत उच्चारण करत राहणं हे वाणीचं सत्यव्रत आहे. बघा, हे तप आहे नामाचं. नाम हाच जप आहे, नाम हाच एक प्रकाराने व्रत आहे, नाम हीच पूजा आहे. तुम्ही नाम निरंतर घेण्याचं व्रत सांभाळा. आणि मग ह्या अशा पद्धतीने केवळ 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 नाम आणि या सर्व साधनांच्या विषयी आदरभाव, अशा पद्धतीने जर आम्ही आमच्या जीवनात राहिलो तर नामाच्या आधाराने या सर्व साधनांचं पुण्य तर आम्हाला मिळतच. त्याच्यासाठी आम्हाला वेगळं काही करावंच लागत नाही. पण यामध्ये एक फार मोठा चमत्कार होतो की नामाव्यतिरिक्त केलेला यज्ञ हा त्रासाचं कारण आहे. जसं आमच्या मेघनाथाने किंवा रावणाने यज्ञ केला लंकेमध्ये, पण तो यज्ञ रामाने उद्ध्वस्त केला. कारण नामविरहित यज्ञ, नामीच्या विरुद्धात केलेला यज्ञ हा देखील भगवंताच्या दारामध्ये कधीच लागू होत नाही, कधीच तो सादर होत नाही. नामाच्या व्यतिरिक्त केलेला योग हा देखील व्यर्थ आहे. नामाच्या व्यतिरिक्त केलेलं व्रत, तप, पूजा सगळं सगळं व्यर्थ आहे. शास्त्रामध्ये याचे अनंत दाखले आपल्याला दिसतील. त्यामुळे सज्जनो, नाम हे या सगळ्याला समग्रतेने धारण करणार आहे. आणि हे सगळं करत असताना नाम आम्हाला कधीही या इतर साधन मार्गांचा त्रास होऊ देत नाही. म्हणून देहे दंडणेचे महादुःख आहे. परंतु नाम घेता घेता आपल्याला ही सगळी साधनं तर प्राप्त होतातच, पण महादुःख ते नाम घेता नर आहे. मग काही चाणाक्ष लोक इथं प्रश्न विचारतील, अहो दादा, मग हे एवढं सोपं आहे का नाम? या नामाने जर भगवत प्राप्ती होते असं तुम्हाला वाटत असेल तर मग हे योग, यज्ञ, जप, तप, व्रत, पूजा ज्याचं गोस्वामीजींनी गायन केलं, ही साधन मार्ग उगीचच झाले ना. आपलं नाम घ्यावं. मला असं वाटतं की केवळ नामानी होणार नाही, नामा व्यतिरिक्त काहीतरी केलं पाहिजेच. अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की सदाशिव चिंती तसे देव देवा.
अरे देवांचा देव महादेव ज्या या भगवत नामा व्यतिरिक्त इतर कुठलेही साधन करत नाही. रची महेश निज मानस राखा, तुम पुनी राम राम दिन राती, सादर जपही अनंग आराती. माता पार्वती महादेवाला म्हणते की तुम पुनी राम राम दिन राती, तुम्ही दिवस रात्र राम नाम घेता प्रभो. हे राम नाम तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला एवढं ज्ञान, एवढी स्वरूपता प्राप्त करून देतं. तर मग सज्जनो, पुढे मानवा किंकरा कोण केवा. मग तुम्ही आणखीन कोणाचं साधन, कोणाचा आदर्श आमच्या समोर ठेवताय. नाम हेच सर्व दृष्टीने परिपूर्ण साधन आहे. प्रत्यक्ष महादेव ज्या साधनेचा अंगीकार करतो, याच्या व्यतिरिक्त अजूनही कोणाचा अंगीकार तुम्हाला सांगायचा, कोणाचा आदर्श तुम्हाला सांगायचा. सज्जनो, जर कशाने देव प्राप्त होईल, भगवत प्राप्ती होईल, तर ती केवळ नामानेच होईल. हा निग्रह ज्याच्या अंतःकरणामध्ये झाला ना, त्याचा अभ्यास खऱ्या अर्थाने दृढ झाला. तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये नामानुरागी झाला. त्याला आता भगवत नामाशिवाय दुसरं काहीही नकोसं वाटू लागतं. कारण त्याला एक माहिती आहे की जिथं प्रत्यक्ष महादेव देखील नामाने उद्धरून गेला, तिथं माझ्यासारखा जीव का नाही बरं उद्धरून जाणार. तो देखील या नामाचंच निरंतर सर्वांना महात्म्य सांगतो. आपल्याला पुढे जाऊन एक श्लोक चिंतन करायचाच आहे की जगी धन्य वाराणसी पुण्य राशी, तये माझी जाता गती पूर्वजांसी, सदाशिव चिंती तसे देव देवा. तिथं देखील तो वाराणसी क्षेत्री राहणारा महादेव आपल्या कानामध्ये अंतकाळी राम नामच देतो. या राम नामा व्यतिरिक्त महादेवाकडे दुसरं कुठलंही साधन नाही. महादेवाची संपूर्ण कृपा, महादेवाचा संपूर्ण आशीर्वाद हा तोच आहे, ज्या दिवशी आम्ही नामा व्यतिरिक्त इतर कुठलंही साधन करणार नाही, या मनोभूमिकेशी एकरूप होऊन जातो. म्हणून सज्जनो, यासाठी समर्थ म्हणतात की बाबांनो, प्रभाते मनी रामचिंतित जावा. मनापासून या रामाचं चिंतन करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. हेच समर्थांच्या या श्लोकाचा अत्यंत गूढार्थ आपण गुरुकृपेने बघितला. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय